अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। माजी नगरसेवक संदीप पगारे व डॉक्टर दीपक पगारे यांच्या मातोश्री छाया सावळेराम पगारे यांचा 75वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना भोजन व केकचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमाला पगारे परिवारातील सर्व सदस्य, वसतिगृहाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त परिवारातील सदस्यांनी मातोश्री छाया सावळेराम पगारे यांच्या जीवन प्रवासातील संघर्ष, त्याग आणि सेवाभावी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। त्यांनी सांगितले की मातोश्री छाया सावळेराम पगारे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम घेत आपल्या दोन्ही मुलांना घडवले। समाजसेवेची प्रेरणा देत त्यांनी डॉक्टर दीपक पगारे यांना वैद्यकीय क्षेत्रातून जनसेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले, तर संदीप पगारे यांना लोकप्रतिनिधी म्हणून समाजकार्यात योगदान देण्याचे संस्कार दिले। मातोश्री छाया सावळेराम पगारे यांनी स्वतःही सुमारे 30 वर्ष परिचारिका म्हणून पोलतांबा, सवत्सर आणि चांदेकासारे परिसरात रुग्णांची निस्वार्थ सेवा केली। सेवाभाव, कष्ट आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हीच त्यांच्या जीवनाची ओळख राहिली आहे। आपला 75वा वाढदिवस कोणत्याही दिखाऊ कार्यक्रमाऐवजी विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेत त्यांनी सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला। त्यांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी, सुनांनी आणि संपूर्ण कुटुंबांनी निर्णय घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना, तुम्हाला सगळ्यांना आजचं भोजनदानाचा कार्यक्रम आणि तुमच्या सगळ्यांमध्ये वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। खरं तर आमच्या सर्व वसतिगृहाच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तथागतांचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना उत्तम असं निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून, सर्व नातेवाईकांकडून आणि त्यांच्या मुलांकडून त्यांची नेहमी अशी सेवा घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि वसतिगृहाच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो। आणि सर्व विद्यार्थ्यांना आज सांगण्याची गोष्ट म्हणजे आमच्या लाडक्या मावशी यांचा आज वाढदिवस आहे की ज्या मावशींनी अतिशय कष्टातून एक परिवार घडवला आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचं शिक्षण होऊन त्यांचा जीवनाचा प्रवास आज इथपर्यंत पोहोचलेला आहे कोपरगावमध्ये। तर या आमच्या मावशींचं जे शिक्षण पुण्यातनं होऊन कोपरगाव या ठिकाणी संजयनगर या भागामध्ये त्या आल्या नर्स म्हणून, त्यांनी रुग्णांची सेवा संवत्सर या ठिकाणी केली, शिंगणापूर भागात केली। तर या जे रुग्णांना सेवा करणं हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी जे 30 वर्ष सेवेचं काम केलं आणि शिंगणापूर, संवत्सर या भागामध्ये स्त्रियांना त्या काळामध्ये रुग्णालयाचे, ग्रामीण रुग्णालयामध्ये वेळोवेळी जी मदत केली आणि कित्येक मुलांचा जन्म हा त्यांच्या हातून शिंगणापूर आणि संवत्सर भागात झालेला आहे। तर आमच्या या मावशींचं जे काम आहे हे ग्रामीण भागातल्या त्या काळातल्या ज्या महिलांसाठी जे होतं ते अतिशय मोठं काम त्यांच्या हातून झालं। त्यानंतर रिटायर झाल्यानंतरही त्यांचं जे कार्य आहे ते सामाजिक कार्य आहे ते त्यांचा वसा हा त्यांच्या पुढे त्यांचे दोन्ही मुलांनी घेतला हातामध्ये। डॉक्टरी रुग्णसेवा करण्यासाठी त्यांनी एक मुलगा डॉक्टर केला आणि एक मुलगा राजकारणामधून राहून समाजाची सेवा संदीप भाऊ आपल्यामध्ये करत आहेत। तर डॉक्टरांनी आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना कॅन्सर आणि वेगवेगळ्या प्रकारे असणाऱ्या दुर्मिळ आजारांवरती लोकांना ट्रीटमेंट देऊन दिलासा दिला। त्याचबरोबर आमच्या वहिनी त्या जोडीला त्यांच्या काम करतात। तर हेही त्यांचं काम पुढचं पिढीचं हे ते आमच्या मावशीमुळं झालेलं आहे। त्याचबरोबर संदीप भाऊ आणि आमच्या दुसऱ्या वहिनी राजकारणामध्ये सक्रिय राहून सामाजिक काम करतात। तर वेळोवेळी या ज्या गोष्टींना समाजामध्ये कधी काही प्रश्न निर्माण होतात, अडीअडचणी लोकांना येतात, तर ते त्यांच्या लेवलला सॉल्व्ह करायचं काम हे त्यांचे दोन्ही मुलं आणि सुना हे करतात। त्याचप्रमाणे आमच्या दोन्ही ताई आहेत तिथं आलेल्या आहेत
त्या ताईंच्या माध्यमातून आता जेवढ्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल त्या करत असतात. तर हे सगळं परिवार बांधून ठेवायचं काम हे आमच्या मावशीचं आहे. आता मावशी आमच्या काय करत असतात की मी मावशींबरोबर त्यांच्या भावांकडे गेलोय, मावशी बरोबर मी त्यांच्या बहिणींकडे गेलेलो आहे. मावशी एक अशी गोष्ट आहे की सुट्टी लागली की त्या संभाजीनगरला जाणार, पुण्याला जाणार, पैठणच्या भावाला भेटणार. तर ते एक फॅमिलीमध्ये एक जिव्हाळा आणि जो टिकून राहायचा आहे तो त्यांच्यामधून एक दिसतो. तो जिव्हाळा त्यांचे दीर आहेत. आता माझ्या त्यांच्या एक मला वाटतं पुतण्याचा ऍक्सिडेंट झाला होता बरोबर नाशिकमध्ये. तर कोठारे हॉस्पिटलमध्ये तो महिनाभर ऍडमिट होता. तो डॉक्टरांच्या घरी सगळे चुलत दीर पर त्यांचे मुलं मुंबईवरनं आलेले ते पूर्ण फॅमिली त्यांच्याकडे राहायला होती. मग तो जो जिव्हाळा जो जपला आहे तो आमच्या मावशीने जपलेला आहे. एक कुटुंब वात्सल्य जीवन जगत असताना जीवनामध्ये त्यांना अनेक गोष्टींनी चढ उतार आणि हे जीवन लाभलं आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. तर मी संपूर्ण पाटील परिवाराकडून त्यांना वाढदिवसाला माझ्याकडून एक शुभेच्छा देतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. आणि साईबाबा चरणी मी अशी प्रार्थना करतो की त्या दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या दोन्ही मुलं आणि सुना नातरुंडे तसेच त्यांच्या घरातील सर्व नातेवाईकांना समाजाची सेवा घडो ही मी त्यांना साईचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो.